हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची खमंग आणि खुसखुशीत अशी बट्टी आणि त्यासोबत स्वादिष्ट असे वरण, आणि हे आपण मिश्र डाळींचे बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। स्वादिष्ट अशी डाळ बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ वापरायची आहे। यामुळे वरण अगदी चविष्ट बनते। सर्वात अगोदर या सर्व डाळी आपण स्वच्छ अशा धुवून घेऊया आणि यामध्ये पाणी ओतून 15 मिनिट त्या आपण भिजत ठेवूया। यानंतर बट्टीसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया। इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि यामध्ये पाणी ओतून आता आपण हा रवा 2 ते 3 मिनिट भिजत ठेवणार आहोत। हे बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहे। रवा हा छान असा इथे भिजलेला आहे। आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण 2 वाटी गव्हाचे पीठ घेणार आहोत। आता या पिठामध्ये हळद, 2 चमचे तीळ, यानंतर ओवा जो आपण कुस्करून यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ, 3 चमचे तूप, वितळून घेतलेले थंडच तूप आपण इथे वापरलेले आहे। आता हे सर्व छान असे आपण इथे मिक्स करून घेऊया। यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडाही वापरलेला आहे। तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे। इथे तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडाही टाकून घ्या। आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत आपण याचा घट्टसर असा उंडा तयार करून घेऊया। हा उंडा आपल्याला खूप असा मळून घ्यायचा नाहीये। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ छान असे एकत्र करून घ्यायचे आहे। हे बघा, हा उंडा मी अजिबात मळून घेतलेला नाही, फक्त हे पीठ एका जागी गोळा करून घेतलेले आहे। आता आपण हा उंडा 15 मिनिट झाकून ठेवूया। इकडे आपल्या सर्व डाळी छान अशा भिजलेल्या आहे। आता यामध्ये पाणी ओतून आणि 1 चमचा तूप टाकून आपण या डाळी शिजवून घेऊया। 4 ते 5 शिट्ट्या करून आपण या डाळी शिजवून घेणार आहोत। आता यानंतर बट्टी करण्या अगोदर या प्रकारे आपल्याला चाळणीला तूप लावून ठेवायचे आहे। आपण या बट्ट्या वाफवून घेणार आहोत, त्यामुळे चाळणीला आपण तूप लावून ठेवलेले आहे। आपले पीठही छान इथे भिजलेले आहे। आता आपण त्याचे एकसारखे भाग करून घेऊया। हे बघा, इथे मी पिठाचे 6 उंडे एकसारखे 6 उंडे तयार करून घेतलेले आहे। आता बाटी ही 2 प्रकारे मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे। हे बघा, इथे आपल्याला या पिठाला या पद्धतीने तूप लावून घ्यायचे आहे आणि सर्व साईडने फोल्ड करत आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हा गोळा आपल्याला प्रेस करून त्याला शेप द्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या बाटीला शेप देऊन घ्यायचा आहे। इथे आपली ही बाटी तयार झालेली आहे। आता दुसऱ्या प्रकारे कशी आपण बाटी फोल्ड करू शकतो ते बघूया। इथे आपल्याला लेअरवाली बाटी तयार करायची आहे। यासाठी आपल्याला हा उंडा तूप लावून लाटून घ्यायचा आहे। जेवढा शक्य असेल तेवढा पातळ आपण हा उंडा लाटून घेणार आहोत। इथे आपला हा उंडा लाटून झालेला आहे। आता यावर आपण तूप लावून घेऊया आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला आता हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक फोल्डला आपल्याला तूप लावून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर सुरुवातीला ज्या प्रकारे आपण सर्व बाजू आतमध्ये फोल्ड करत गेलो त्याच पद्धतीने आपल्याला हा उंडाही फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याच्या सर्व बाजू या पद्धतीने बंद करून घ्यायच्या आहे। बाटीला थोडासा क्रॅक जरी असला तरीही काही हरकत नाही, त्यामुळे वाफवताना वाफ ही आतपर्यंत जाते आणि आपली बाटी ही छान अशी शिजते। आता इथे मी राहिलेल्या सर्व बाट्या या तयार करून घेणार आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही बाटी तयार करू शकता। या बाटीला आपण खूप प्रेस न करता ही तयार करतो, त्यामुळे
हलकेसे क्रॅक यावर हे राहतातच। हे बघा, इथे आपल्या सर्व बाटी तयार झालेल्या आहे। आता आपण त्या वाफवून घेऊया। साधारणतः 25 मिनिट मीडियम फ्लेमवर आपण या वाफवून घेणार आहोत। पर्यंत आपण डाळ बनवून घेऊया। इथे मी तेलामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि हिंग टाकून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहे। मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा हा आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपला हा कांदा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकूया। 3-4 प्रकारच्या डाळी वापरल्यामुळे आपले हे वरण अगदी स्वादिष्ट हे तयार होते आणि त्यामुळे बट्टी खाण्यासही टेस्टी लागते। कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटोही टाकूया आणि टोमॅटो हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे डाळीच्या अंदाजानुसार आपण यामध्ये मीठही टाकून घेतलेले आहे। मिठामुळे टोमॅटो हा लवकर शिजतो। हे बघा, इथे आपला हा टोमॅटो छान असा शिजलेला आहे। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले डाळीचे वरण टाकून घेऊया आणि पातळ किंवा घट्टसर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही डाळ तयार करू शकता। आता यामध्ये कोथिंबीर टाकून या डाळीला आपण उकळी काढून घेऊया। डाळीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण आपले बट्ट्या शिजलेल्या आहे का नाही ते चेक करूया। हे बघा, इथे ही आपली बट्टी छान अशी शिजलेली दिसत आहे, तरीही आपण ती चेक करून बघूया। हे बघा, इथे आपल्या या बट्ट्या शिजलेल्या आहे। आता 10 मिनिट आपण त्या थंड होण्यास ठेवलेल्या आहे। तोपर्यंत आपण वरणाला लाल मिरची पावडरची फोडणी देऊन घेतली आहे। यामुळे आपले हे झणझणीत आणि स्वादिष्ट असे हे वरण तयार होते आणि चमचमीत अशी डाळ आपली इथे तयार झालेली आहे। आता थंड झालेल्या बाट्या आपण कट करून घेऊया। हे बघा, आपल्याला ही बाटी या पद्धतीने कट करून घ्यायची आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही या कट करू शकता। आपली ही बाटी अगदी छान अशी आतपर्यंत शिजलेली आहे आणि त्याला छान अशा लेयर्सही पडलेले आहे। इथे आपली ही बाटी कट करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी जाळी आणि लेयर या बाटींना पडलेली आहे। आता या बाटी आपण कडकडीत तेलामध्ये तळून घेणार आहोत। सुरुवातीला गरम तेल आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला या बाटी तळून घ्यायच्या आहे। हलक्याशा लालसर होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहे। बाटी ही तुम्ही जर परफेक्ट अशी फोल्ड केली तरच त्याला लेयर्स किंवा जाळी पडते आणि ती खुसखुशीत अशी तयार होते। त्यामुळे खूप प्रेस न करता अगदी हलक्या हातानेच आपल्याला या बाट्या बांधून घ्यायच्या आहे। हे बघा, इथे आपल्या या बाट्या छान गोल्डन ब्राऊन कलरच्या होईपर्यंत आपण तळून घेतलेल्या आहे। वरणाबरोबर न खाता अशाच तळलेल्या बाट्या खाण्यासही खूप चवदार लागतात। लहान मुलांना तर या बाट्या खूपच आवडतात। या बाट्या जर तुम्ही तुपामध्ये तळल्या तर त्याची टेस्ट ही आणखीनच वाढते। इथे मी आता राहिलेल्या सर्व बाट्या या तळून घेणार आहे। हे बघा, किती छान असे या बाट्यांचे लेयर्स इथे तेलामध्ये सुटताना तुम्हाला दिसत असेल। यामुळे आपली बाटी ही खुसखुशीत तयार होते। आता आपण हे सर्व काढून घेऊया। इथे माझ्या आता सर्व बाट्या ह्या तळून झालेल्या आहे। आता आपण त्या प्लेटमध्ये काढूया। हे बघा, याचा कुरकुरीतपणा तुम्हाला लगेच लक्षात येत असेल। आता या छानशा बादलीमध्ये आपण
आपले स्वादिष्ट आणि झणझणीत असे वरणही काढून घेऊया। आता यानंतर डाळबट्टी म्हटली की साजूक तूप हे तर येणारच। इथे आपली ही डाळबट्टीची प्लेट रेडी झालेली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा। आता ही बट्टी आपण एका प्लेटमध्ये कुस्करून घेऊया। हे बघा, आपल्या या बट्टीला किती छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत। अगदी खुसखुशीत आणि खमंग त्या तयार झालेल्या आहे आणि ओव्यामुळे तर या बट्टीला आणखीनच छान अशी टेस्ट येते। यामध्ये तुम्ही बडीशोप किंवा धने पावडर ही वापरू शकता। आता यावर आपण भरपूर असे वरण टाकून घेऊया आणि 2 ते 3 चमचे यावर आपण साजूक तूप टाकून घेऊया आणि इथे आता आपली ही प्लेट तयार झालेली आहे। बघितल्यानंतर खाण्याची इच्छा ही नक्कीच होत असेल तर बनवून बघा आणि ती कशी बनली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन खमंग आणि झणझणीत रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।